एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? तर बघा, आज जे आहे ना, मी असं ठरवलं होतं की मस्त आहे ना, म्हणजे चंपी वगैरे करूया केसांना आणि थोडा वेळ राहू देऊया आणि खूप वेळ मसाज पण करेल मी, असं ठरवलेलं होतं. आणि त्या पद्धतीने मी करायला सुरुवात केली. म्हणजे मला रात्री पण आठवण होती केसांना ऑइल वगैरे लावूयात म्हटलं, पण रात्री मी दमली होती म्हणून काही केलं नाही. आणि मला असं होतं की मला काही पण करून ना थोडी एक्स्ट्राची जी आहे ना एफर्ट्स घ्यायचे आहेत केसांवर, कारण भरपूर गोळ्या वगैरे खूप वीकनेस वगैरे आला होता ना, त्यामुळे केस वगैरे पण गळत आहे माझी. आणि आज म्हटलं मस्त थोडी केसांची काळजी घेऊया म्हणून जे मी घरीच बनवलेलं तेल आहे ना, तर ते मी इथे लावते. आणि आता तेच बघत होती, म्हणजे किती दिवस झाले एक काचेच्या बॉटलमध्ये बाहेर भरून ठेवली मी ती बॉटल, पण गेले 8 दिवस तर काही जमलंच नाही तिला बघायचं. म्हटलं आता बघूयात, पण म्हटलं हे जुनं जे ऑइल आहे आधी ते संपवून घेऊया आणि मग ते जे आहे ते काढून यामध्ये गाळून वगैरे भरून ठेवेल. आणि खरंच एक नॉर्मल तेल लावण्यापेक्षा मला असं वाटतं की त्याच नॉर्मल तेलमध्ये काही ना काही ॲड करून अजून मस्त त्याला अजून थोडं हेल्दी बनवून जर आपण त्याला यूज केलं तर त्याची म्हणजे जे काही तिचा रिझल्ट असतो तो अजून थोडा छान मिळतो. त्यामुळे कुठलीही गोष्ट जर आपल्याला माहीत आहे की त्याला आपण काहीतरी त्याच्यावर प्रक्रिया करून त्याला अजून थोडं हेल्दी बनवून घेऊ शकतो, तर का नाही. जर तुम्ही तो व्हिडिओ बघितलेला नसेल आणि मला मिळाला तर मी व्हिडिओच्या शेवटी तो व्हिडिओ टॅग करते की कसं ते हे ऑइल वगैरे कसं बनवायचं असतं. तुम्ही जर नवीन असाल आणि तुम्हाला माहीत नसेल त्यांच्यासाठी सांगते मी. बाकी बऱ्याच लोकांनी मी सांगितलेल्यावर जे होतं ती तेल बनवायला सुरुवात केलेली आहे. आणि लगेच कुठल्याही गोष्टीचा लगेच इफेक्ट होत नाही बघा, गोष्टींना वेळ लागतो. त्यासोबत आपलं खाणं पिणं पण सगळं चांगलं लागतं. आता आमच्या इथे एवढं हार्ड वॉटर आहे पण तरी मला एवढा हेअरफॉलचा प्रॉब्लेम नाही आहे. पण जसं आता जे माझी तब्येत वगैरे खराब झाली होती त्यामुळे मी नोटीस केलं की अरे माझा हेअरफॉल जो आहे तो खूप जास्त होतोय. म्हणून मग मी आता एक्स्ट्राची जी आहे ती काळजी घेणं सुरुवात केली. आता हळूहळू रुटीनमध्ये आली आहे, सो खाणं पिणं पण सगळं व्यवस्थित होईल आणि मग जेवढा एक्स्ट्राचा मला वाटतोय हेअरफॉल तो पण स्टॉप होऊन जाईल. आणि त्यानंतर मग म्हणजे मी ह्या गोष्टीसाठी एक्सायटेड होती की लास्ट टाईम मी जेव्हा हेअर वॉश केला ना तेव्हा मी काही हे लावलेलं नव्हतं, म्हणजे केसांना जे मी हेअर स्पाची क्रीम वगैरे यूज करते, तर मी त्यासाठी पण एक्सायटेड होती की आज जरा जास्त लावेल आणि मस्त सिल्की सॉफ्ट केस जे आहेत ते माझे होतील. 3 ते 4 कुंड्या अशा आहेत ना, ज्यांची झाडं जी आहेत ना म्हणजे सुकलेली आहेत आणि ती अशी फ्रंटलाच होती म्हणून म्हटलं, कारण आता एवढ्याच भागामध्ये जे आहे ना, म्हणजे इकडे मी जो पडदा आहे ना, आता ग्रीन नेट लावली ती मी पूर्ण होडून घेत असते. ह्या साईडची काही होडत नाही मी, जेव्हा मला गरज पडते की मला व्हिडिओला प्रॉब्लेम होतोय तर त्यामुळे मग मी तेव्हा फक्त होडते. अदरवाईज मी ह्या सगळ्या झाडांना जे असतं ते ऊन मिळतं, मग तिकडे जो म्हणजे ओढून घेत होती त्यामुळे येत नव्हतं काही जे आहे जास्वंद वगैरे त्यांच्यावर. म्हटलं त्यांना इकडे शिफ्ट करून घेते आणि ज्या काही कुंड्या खराब झाल्या आहे त्या सगळ्या तिथून काढून घेते, म्हणजे हा फ्रंटचा व्ह्यू पण तुम्हाला दाखवताना मला व्यवस्थित राहील. आणि कधीही बाल्कनीत आला की एवढा जी पुढचा जो पोर्शन आहे तो दिसायला पण मग छान दिसतो. मी आता ट्राय करते की बघूयात पुढच्या नेक्स्ट वीकमध्ये 1-2 झाडं वगैरे घेईल अजून, पण मी यासाठी थांबली आहे की आधी मला माझ्यावर लक्ष द्यायचं आहे थोडं, कारण झाड आणलं की मग लगेच मला राहवलं जात नाही, असं होतं कधी याला शिफ्ट करू आणि कधी नाही. त्यामुळे म्हटलं आपणच स्वतःहून कामं जी आहेत ती वाढवून न घेता थोडी निवांतपणे घेऊयात. आणि असं एक ऊन खूप पडतं आहे त्यामुळे चांगलं झाडं असू द्या वाईट झाडं असू द्या कसंही असू द्या त्याला त्या उन्हाचा फटका बसला की मग ते जातंच. चला, बोलता बोलता झाडांना पाणी वगैरे पण देऊन झालेलं आहे, जसं पाहिजे होतं तसं सेट पण करून घेतलेलं आहे. माझे जे आयब्रोज आहेत ना तर ते ना म्हणजे खूपच दाट आहेत आणि पूर्ण जॉईंट आहेत. म्हणजे जेव्हा मी आयब्रोज वगैरे करायची नाही ना तर तेव्हा पूर्ण असे जॉईंट माझे आयब्रो होते. आणि मला आता आयब्रो करून जवळजवळ 2 आठवड्यांपेक्षा जास्त जे आहेत, म्हणजे 3 आठवडे तरी झालेच असतील कमीत कमी. आणि आज विचार करत होती मी की म्हटलं जरा थ्रेडिंग वगैरे करून घ्यायची का. बघा, मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते की किती वाढलेत. आणि जी टिकली वगैरे मी लावते ना तर ती पण बऱ्याच वेळा केसांवर जर लावली ना तर ती अशी वर येऊन जाते. मला कंटाळा येत होता की मला नाही करायचं म्हटलं, पण मी व्हिडिओला सुरुवात केली होती आणि त्या हिशोबाने का असे ना मी मनावर घेतलं आणि म्हटलं करून घेते. कारण ज्यांचे खूप जास्त थिक हेअर असतात ना, जसे माझे आहेत, आता व्हिडिओत तुम्हाला थोडं फिल्टरमुळे थोडे बरेचसे कमी दिसत आहे, पण त्यापेक्षाही खूप दाट आहेत माझे, जे म्हणजे प्रत्यक्ष डोळ्यांनी खूप जास्त दिसतात आणि आता थोडं कमी दिसत होते तुम्हाला. तर तसे ज्यांचे असतात ना तर त्यांचा प्रॉब्लेम असा असतो, एक तर टिकली वगैरे लावण्याचा प्रॉब्लेम असतो आणि खूप विचित्र पण दिसायला लागतं ते, आणि मग जाड जाड असे सगळे दिसायला लागतात. सो मला होतच नव्हतं. काल परवापासून दररोज आरशात बघत होते स्वतःला की आज करूया उद्या करूया, पण ताकद नसली की मनुष्य म्हणते की जाऊ दे तिकडे, काय करूयात नंतर, आपल्याला असं कुठे काय बाहेर जायचं आहे. पण म्हटलं नको. चला, तर तुम्ही पण घरी आयब्रो वगैरे करत असाल तर मला सांगा कमेंटमधून. मी म्हणजे असा विचार पण आला होता, एक थॉट माझ्या डोक्यामध्ये की जायचं का बाहेर आणि बाहेर जाऊन करून यायचं का. म्हटलं जाऊ दे, कधी केलंच नाही तर मग कशाला जायचं. बघा केल्यानंतर किती छान दिसतंय आता.
चेहऱ्याचा लुकच चेंज होऊन जातो. माझ्या चेहऱ्यावर भरपूर तीळ आहेत, म्हणजे अप्पर लिप्सवर पण आहेत, लिप्सवर पण आहेत, नाकावर आहे, अगदी शेंड्यावर सुद्धा तुम्ही बघितली असेल तिथे, म्हणजे तीळ खूप आहेत माझ्या चेहऱ्यावर. पण नेहमी लांबून जे असते मी दाखवत असते त्यामुळे दिसत नाही. आज मी असंच म्हटलं चला कॅमेऱ्याने कॅच केलाच माझा फेस तर ठीक आहे, दिसेल तुम्हाला सगळं जे मला केस दाखवायचे होते ते, पण त्यापेक्षा जास्त माझ्या तीळच दिसत होत्या. चला असो, अंघोळ वगैरे मस्त करून झाली आणि ठरल्याप्रमाणे मी भरपूर केसांना जो होता तो स्पा वगैरे क्रीम लावलेली होती. खूप वेळ घेतला मी आज आंघोळ करायला आणि म्हणून काही जास्त कामं काही उरकली नाही माझी, म्हणून डायरेक्ट स्वयंपाकाला आलेली आहे. जसं पियाचं मी सांगितलं तुम्हाला गेल्या व्हिडिओमध्येच की कालपासूनच तिची स्कूल जी होती ती स्टार्ट झालेली आहे, त्यामुळे ती स्कूलला गेली आणि मग सकाळी तिच्यासाठी टिफिन वगैरे बनवताना मी भाजी जरा जास्तच बनवली होती. आणि आता म्हटलं म्हणजे चपात्या पण ज्या आहेत ना माझ्या म्हणजे झाल्या आहेत बनवून, तर आता फक्त मला डाळ आणि भात बनवायचा आहे आणि चपाती भाजी असा आजचा प्लॅन आहे. त्यामुळे स्वयंपाकाचं आज असं नाही की मला इथेच उभं राहून खूप वेळ स्वयंपाक करायचा आहे, त्यामुळे मी निवांत आहे एकदम आरामशीर. आता डाळ म्हटलं आधी टाकून देते कुकरमध्ये, म्हणजे मग ती झाल्यानंतर तडका वगैरे देईल आणि मग त्याच कुकरमध्ये लगेच जे आहे भात लावेल आणि अशा पद्धतीने भांडा पण मग जे म्हणजे भांडे जे असतात ना तर ते पण जरा कमी भरतात आणि मग घासायचे पण आपल्याला एफर्ट्स कमी घ्यावे लागतात. सो मी नेहमी ट्राय करते की एकाच कुकरचा जो आहे तो मी यूज करावा आणि कमीत कमी भांडे भरावे. बाय द वे हा मी स्टेनलेस स्टीलचा पिजॉनचा माझ्याकडे हा कुकरचा सेट आहे, 2च्या सेटमध्ये आहे आणि खूपच छान आहे. मला बऱ्याच वेळा कमेंट येते की तू कुठल्या कंपनीचं कुकर वगैरे यूज करते, खूप रफ अँड टफ पण यूज करते मी त्याला. जवळजवळ आता 3.5 वर्ष तरी झाले असतील. तर मी तुम्हाला प्रोडक्ट वगैरे टॅग करते, हवं असेल तर तुम्ही घेऊ शकतात. एक लिटरचा आहे आणि एक 3 लिटरचा आहे आणि त्यांच्या दोघांवर एकच झाकण आहे आणि बोलता बोलता माझा मिठाचा डब्बा पण भरून झालेला आहे. आणि आता म्हटलं चला थोडे केस जे होते ना मस्त ड्राय झालेले होते, सो मीच असं वाट बघत होती की कधी माझं हे काम संपतं आणि कधी मी केस खोलू आणि त्यांना मस्त हात लावत बसू. कारण म्हणजे ज्या पद्धतीने आपले नॉर्मल वॉशनंतर फ्रीझी हेअर असतात ना तशी तुम्ही ही स्पाची क्रीम यूज केली ना, जसं तुम्ही कंडिशनर लावतात ना, शॅम्पूनंतर कंडिशनर केलं त्यानंतर जसं कंडिशनर लावायचं असतं ना थोडं ओल्या हेअरवर, तशी ती क्रीम लावून घ्यायची असते आणि 5-7 मिनिटांनी वॉश करून घ्यायची. दॅट्स इट, एवढंच आहे. त्यापेक्षा चांगला रिझल्ट पाहिजे असेल तर ती हीट कॅप वगैरे असते ना ती पण आपण घालू शकतो, पण मग बाथरूममध्ये तिथल्या तिथे सगळ्या गोष्टी करून घ्यायच्या असतात, त्यामुळे मग मी ती कॅप वगैरे काही यूज करत नाही. फक्त केसांना कंडिशनरसारखी ती स्पाची क्रीम लावते आणि मस्त वॉश करून घ्यायचं. नंतर खूप छान मस्त सिल्की आणि सॉफ्ट होऊन जातात, असं वाटतं केसांना हातच लावत राहावं. तर चला तुम्हाला पण ती क्रीम पाहिजे असेल तर मी टॅग करते किंवा तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स वगैरे चेक करून घेऊ शकतात. असं एखादं प्रोडक्ट असतं ना, म्हणजे आपण स्वतः पैसे देऊन घेतले आणि त्याचा रिझल्ट पण खूप छान येतोय, म्हणजे स्पॉन्सर वगैरे नव्हतं असं काहीच मी तुमच्यासोबत शेअर करत नाही. मला पर्सनली मी म्हणजे खूप विचार करून 500 रुपयाचा तो डब्बा घेतलेला होता आणि त्यानंतर त्याला यूज करायला सुरुवात केली आणि जसं मला रिझल्ट त्याचा मिळायला लागला ना मी खूप हॅपी होती, म्हणून म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करूया. बऱ्याच मला यावर कमेंट पण आलेल्या आहेत की त्यांनीही माझं ऐकून क्रीम वगैरे घेतली, त्यांना पण खूप छान रिझल्ट जो आहे म्हणजे त्यांनाही आवडलं त्याचा जसा रिझल्ट येतोय वगैरे ते. सो चला आता मी जे आहे ना इथे डाळ माझी जी होती कुकर लावून आलेली होती आणि मला कोथिंबीर निवडून घ्यायची होती. म्हणजे कालच्या दिवशी रात्री छान मस्त गावरानी कोथिंबीर भेटली, घेऊन तर आली मी, पण उशीर झालेला होता, मला रात्री काही निवडायला चान्स नव्हताच. त्यामुळे म्हटलं जाऊ द्या, इथं हिला जे आहे म्हणजे हिचं जो मागचा पोर्शन असतो ना तेवढा मी कट करून घेतला होता सगळा आणि बाकीचं तसंच प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधून ठेवली होती. आणि आता म्हटलं निवांत मस्त बसते इथे आणि कोथिंबीर निवडून घेते, कारण आता स्कूल चालू झालेली आहे, आता वेळ नसतो. सकाळी सकाळी सगळ्या गोष्टी रेडी असल्या तरच पिया अगदी धावपळ न करता स्कूलला जाईल. आणि जर मी अशा गोष्टी पेंडिंग ठेवल्या, कोथिंबीर म्हणा किंवा काही गोष्टी आपल्या असतात अशा की बघूयात सकाळी भाजी कापायची इथे सकाळी कापून घेऊ, असं जर पेंडिंग ठेवलं की मग आपल्याला खूप वेळ लागून जातो. त्यामुळे इथे बसून हे काम करून घेते. कालच मी आय थिंक तुमच्यासोबत शेअर केलं होतं की एक एक करून जे आहेत ते मला काम करायचे आहेत आणि पुढचा म्हणजे हा पूर्ण वीक जो आहे ना तो मी ठरवला अगदी निवांत एक एक कामं करायची, अगदी धावपळ अजिबात करायची नाही. कारण जेवढं खाते ते सगळं अंगाला व्यवस्थित लागलं पाहिजे, त्याच्यातून जास्तीत जास्त एनर्जी मला मिळालेली पाहिजे. कारण मला माहिती आहे की इतका थकवा आला आहे ना, म्हणजे अजून पण मी एक्स्ट्राचं एखादं करपलेलं भांडं जर आपण घासायला घेतलं ना आणि त्याला थोडं पण घासलं की असं दमायला होऊन जातं की घाम यायला लागतो डायरेक्ट. एवढी माझी एनर्जी जी आहे
आहे ती 8 दिवसांमध्ये मागे गेली आहे आणि ती स्टोअर करण्यासाठी मला वेळ लागेल. म्हणजे जुडा बांधण्यासाठी जर हात वर केला ना, म्हणजे तुम्हाला वाटत असेल की काही दुखणं सांगते, पण खरंच ह्या गोष्टी घडतात आणि बरेच लोक रिलेट पण करतात की तो जुडा असं वाटतं की कधी याचं पूर्ण पीळ कंप्लीट व्हायची आणि एकदाचं क्लचर लागायचं आणि माझे हात खाली येतील असं सुद्धा होऊन जातं. सो एवढा विकनेस जो होता तो मला आलेला होता. मग ह्या सगळ्या गोष्टी कव्हर करण्यासाठी मला जो आहे तो टाईम तर लागणारच आहे, पण गोष्टी वेळेवर झाल्या पाहिजेत आणि त्यासाठी मी सुरुवात म्हणूनच केली आहे की नको किती दिवस आपण जे आहे निवांत बसून राहायचं, पडून राहायचं. म्हणून म्हटलं जे आपली कामं आहेत हळूहळू सुरुवात करूया आणि तुम्हालाही मोटिवेशन मिळेल. तुमच्यापैकी कोणी आजारी पडायला नको, पण इन केस जर असं काही झालं असतं थोडंसं मोटिवेशन मिळतं दुसऱ्यांना बघून किंवा आपल्याला लक्षात असतं की अरे हिने असं असं केलं होतं, चला आपण पण जरा त्या गोष्टी आठवून आपण कामाला लागतो आणि एक चांगली सुरुवात करतो. तर मी तुम्हाला मगाशी जे कापडासारखं दाखवलं ना, तर ती घसणी आहे, म्हणजे भांडे वगैरे स्क्रबर आहे ते. आणि जेव्हा मी काढलं होतं व्हिडिओ पण तुमच्यासोबत शेअर केला होता बघा मी, तर तेव्हापासून म्हणजे आता महिना झाला असेल बहुतेक मला असं वाटतंय, अजून पण तशीच्या म्हणजे तशी नाही आहे, थोडी अशी लांबली आहे ती, पण काम खूप छान करते. सो मला असं वाटतं की काही अशा गोष्टी आहेत ज्यांच्यामध्ये आपण जे आहे इन्व्हेस्ट करून घेऊ शकतो आणि आपले कामं सोपे करून घेऊ शकतो. लांब लचक थोडी असल्यामुळे पूर्ण हातावर बसते ती आणि मग घसताना पण कप वगैरे खूप छान घसले जातात त्याच्याने. मी आता ही प्रोडक्ट टॅग करून देईल, तुम्हाला वाटलं तर बघा एकदा ट्राय करा. काही एवढी जास्त महाग नाही आहे, 70-80 रुपयाची आय थिंक 10चा सेटमध्ये मला मिळाली होती आणि अजून माझ्याकडे 9 जसे तसे पडले आहेत. हा पहिलेच यूज करणं चाललं आहे माझं. सो ते ग्रीनवाल्यापेक्षा मला असं वाटतं की ही चांगली आहे आणि आपलं काम सोपं होतं आहे, थोडंसं करायला पण थोडी मज्जा वाटते, तर मग का नाही इन्व्हेस्ट करावी. असे ते ग्रीन जे स्क्रबर असतं ते आपल्याला फ्रीमध्ये तर मिळत नाही, ते पण आपल्याला विकत घ्यावंच लागतं. मग शेवटी पैसे खर्चायचेच आहेत तर चांगल्या गोष्टींवर खर्चावे ज्याच्याने आपलं काम सोपं होईल. सो ट्राय करा एक वेळा. आणि मी गॅस क्लीन करण्यासाठी ना, म्हणजे कारण ह्या गॅसला जो आहे ग्लासचा असल्यामुळे याला घसता येत नाही, मग मी पितांबरी अशी थोडी हातावर घेते आणि बोटांच्या मदतीने जे आहे ना जोर लावून जे पण काही कडक डाग वगैरे असतात किंवा तेलाचे बऱ्याच वेळा आपण नॉर्मली जनरली आपण काय करतो ना, नॉर्मल फक्त पुसून काढतो आपण आणि मग ते कालांतराने 2-2, 4-4 दिवस त्याच्यावर अजून बसत राहिलं की खूप कडक होऊन जातं आणि मग घसण्याशिवाय पर्याय नसतो. पण अशा गॅसला घसता येत नाही. तर तुमच्याकडे पण जर असा गॅस असेल तर एक वेळा तुम्ही पितांबरीचा जो आहे तो तुम्ही यूज करून बघा. थोडा व्हिडिओ तुम्ही बॅकमध्ये जा आणि चेक करा मी कशा पद्धतीने क्लीन वगैरे केलेलं आहे. सो एकही स्क्रॅच येत नाही तशा पद्धतीने आणि मस्त एकदम चकाकून जातो. सो हा छोटा वुडनचा रॅक आहे ना, हा पण मला ॲक्च्युली क्लीन करून घ्यायचा होता, पण म्हटलं आज नको. आज फक्त जे आहे ना हे किचन मला यासाठी क्लीन करून घ्यायचं आहे, कारण मी तुम्हाला कालच्या व्हिडिओत पण म्हणली होती, कारण 8-1 दिवस काही व्यवस्थित क्लिनिंग होत नव्हती घरामध्ये, त्यामुळे किड्यांचं मला 2-4 किडे दिसले होते घरामध्ये आणि म्हणून म्हटलं याला कानाकोपरावरचा किचनचा काउंटर टॉप आहे तो जरा व्यवस्थित क्लीन होऊन गेला की किडे आले पण की काही खायलाच त्यांना मिळणार नाही आणि मग जातील बरोबर हळूहळू करून. तर त्यामुळे मी थोडी थोडी जी आहे ती क्लिनिंगला आता सुरुवात केली आहे, जेणेकरून मग हळूहळू जे असतं त्यांचं प्रमाण पण कमी होऊन जातं. अजून तर 2-4च दिसलेत मला, पण मी मनावर घेतलं आणि सुरुवात केलेली आहे. या सिंकच्या एवढ्या एरियामध्ये पण भरपूरच म्हणजे कचरा जमा झालेला होता. 2-4 जुने स्क्रबर काय आणि ते सगळं जी जाडी मी तिथे लावून घेतली आहे सगळं ठेवण्यासाठी, तर ती पण बरीचशी खराब झाली होती आणि आता आपल्याला रेग्युलर येऊन किचनमध्ये काम करायचं आहे आणि ते असं डोळ्यासमोर खराब झालेलं काही सहन होत नाही आणि म्हणूनच पूर्ण किचनसोबत मी हा एरिया पण छान क्लीन करून घेते, जेणेकरून कारण जेवढं घर क्लीन असतं तेवढे जसं तुम्हाला सांगितलं की किडे वगैरे होत नाही किंवा मग त्याचा हेल्थवर पण इफेक्ट होतो बरोबर हळूहळू. गोष्टी जेवढ्या आपण जास्त क्लीन ठेवल्या तेवढ्या चांगलं पण राहतं हेल्थसाठी. सो आता ती सवय झाली आहे आणि त्याच रुटीनमध्ये येण्यासाठी थोडे थोडे कामांची जी आहे ती सुरुवात आहे ही. तर हे जे रॅक आहे ना हे मी ऑनलाईनच मागवलं होतं आणि बऱ्याच व्हिडिओमध्ये शेअर पण केलं आहे मी. यावेळेस पण तुमच्यासोबत शेअर करेल त्याची लिंक वगैरे. नवीन लोक असले की मग कमेंटमध्ये मला तेच येत असतं की ते तू लावलं आहे, ते कुठून घेतलं आहे, ऑनलाईन असेल तर मला दे असं तसं म्हणून. आणि ह्या सोप डिस्पेन्सरच्या ज्या बॉटल आहेत ना आयकियामधून घेतल्या आहे. अमेझॉनला मिळतात पण थोड्या महाग मिळतात. सो मी आला ते टॅग करते मी, तुम्ही बघा, तुम्हाला आवडलं तर तुम्ही परचेस करून घेऊ शकतात. आणि बघा किती छान दिसतंय ना आता. म्हणजे मला माहिती की हे किचनचा जो गॅसचा ओटा आहे ना हा किती ग्रीसी आणि खराब झालेला होता. आता एवढं छान मस्त फ्रेश वाटतंय ना. गॅस पण खूप खराब झाला होता, तो पण मस्त क्लीन झालेला आहे आता. छान वाटतं असं मस्त आपल्या मनासारखं किचन. चला व्हिडिओ मी आता इथे संपवते. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ माझा आवडलेला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. मोटिवेट झालेत की नाही पण नक्की सांगा. चला मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.